माननीय चंदूभाई आपल्याला मार्गदर्शन करतील। महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय अजितदादा, नंदुरबार जिल्ह्याचे प्रामाणिक पालकमंत्री आदरणीय अनिलदादा पाटील, उपस्थित मंचावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित मोरे, आपल्या सर्वांच्या विश्वासावर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीने ज्यांना उमेदवारी दिली ते आमचे लोकप्रिय उमेदवार भरत भाऊ गावित, उपस्थित मंचावरचे सर्व मान्यवर आणि मी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे दादा या जिल्ह्यामध्ये काही लोकांचा कब्जा होऊन गेला। कब्जा या जिल्ह्याच्या सर्व सातबारे एकच परिवाराच्या नावाने लावायचा प्रयत्न ते करतात आहे आणि या नंदुरबारची जिल्ह्याची जनता हे सगळे पार्सल परत नंदुरबारला पाठवल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे। एक पार्सल आमच्या नवापूरमध्ये लढतंय, एक ज्यांना लोकसभेमध्ये ज्यांना जनतेने नाकारलं ते आता अक्कलकुव्यामध्ये सुद्धा आमची हिनाताईला स्वप्न पडायला लागले, ती पण तिथे गेली। गावित साहेब स्वतः इथे लढतात आहे नंदुरबारमध्ये आणि म्हणून माझी विनंती आहे की महायुतीच्या योजनांचा लाभ जर आम्ही सगळेजण घेत असू तर आमचं काम सुद्धा प्रामाणिकपणे आम्ही सर्वांनी केलं पाहिजे आणि एक अपेक्षा आहे सर्वांची की महायुतीचंच भविष्यामध्ये सरकार आलं पाहिजे आणि ते सरकार जर आणायचं असेल तर तुम्हाला तुमचा आमदार सुद्धा महायुतीचाच निवडून द्यावा लागेल असं मला वाटतं। दादांना वेळ झालेला है, मैं तो हमेशा तुम्हारे बीच में आते रहता, अपने थोड़े बहुत फटके उनको चालू रहते और वो फटके हम नंदुरबार में बराबर दे रहे, खाली तुम सब मदद करना इतनी विनंती करता। जय हिंद, जय महाराष्ट्र।